हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITS स्पर्धा अकॅडमी अमरावती. ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी बंफर ऑफर आहे, सुवर्ण संधी आहे. याच्यापेक्षा मोठी संधी आपल्याला भेटू शकणार नाही, त्यातही खास करून वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. सर्वांना माहीत असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघालेल्या आहे आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे. जसं आपण आता काही दिवसा अगोदर झेडपीची ॲड पाहिली होती, तर झेडपीमध्ये वायरमनवाल्यांसाठी खूपच क्वचित जागा होत्या, म्हणजे 5-6 जागा म्हटलं तरी चालेल. पण इथे जे आहे टोटल 103 जागा फक्त वायरमनसाठी दिलेल्या आहेत. तर वायरमनवाल्यांना ही संधी गमवायची नाही आहे. आता याच्यात फक्त वायरमनवालेच अप्लाय करू शकतात का किंवा इलेक्ट्रिशियनवाले अप्लाय करू शकतात का, काय कसं आहे, काय एक्झॅक्टली क्रायटेरिया आहे, एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे, निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे का, फॉर्म कधी सुरू होणार आहे भरणं, हे सगळं आपण डिस्कस करणार आहे इथं. तर वन बाय वन आपण डिस्कस करू. तर पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सगळं, तर हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा. तर याच्यामध्ये ही जी आहे ॲड ती 13/8/2023ची ॲड आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 13/8/2023. तर 13/8/2023ला ही ॲड निघालेली आहे. तर महाराष्ट्र म्हणजे MIDC म्हणतो आपण याला, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MIDC. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे असतं म्हणून गट अ, ब, क आणि संवर्गातील कार्यकर्ता अभियंता याच्यात खूप साऱ्या पोस्ट दिलेल्या आहे. मी तुम्हाला डायरेक्टली समजून सांगतो आहे काय काय आहे. तर एक सेकंद. याच्यामध्ये त्यांनी सहाय्यक अभियंता, विद्युत सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्र, लेखाधिकारी, लेखा व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी, त्यानंतर लघु लेखन, हे आपल्या कामाचे नाही आहे. जर आपण पाहिलं इथून तर सहाय्यक लिपिक, टंकलेखन, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 20 तंत्री, हे जे आहे हे आपल्या कामाचे आहे. इथून जर आपण याला पाहिलं तर 20 तंत्री. ओके, हे 20 तंत्री हे आपल्यासाठी कामाचं आहे. 20 तंत्री, पंप चालक श्रेणी 2 आणि तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2, याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे. अजून एक आहे याच्यामध्ये 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल. तर ह्याच्या जेवढ्याही भरती आहे ह्याच्यामध्ये काय काय क्रायटेरिया आहे तो आपल्याला पाहायचा आहे एकदा, की कशा पद्धतीनं आपल्याला इथं एक्झाममध्ये काय काय विचारणार आहेत. तर तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2, 20 तंत्री श्रेणी 2, पंप चालक श्रेणी 2 आणि 20 तंत्री श्रेणी 2. अच्छा, MIDCमध्ये यांच्यानुसार श्रेणी 2 येऊन राहिलेली आहे याला. तर इथे आता काय काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे ॲडमध्ये, जे आपण पाहणार आहे. तर सरळ सेवेने डायरेक्ट भरायचे आहे. सरळ सेवेने भरायच्या पदाकरिता महामंडळ जे आहे MIDC.India.Organization या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. बरोबर. तर अर्ज करण्याची जी तारीख आहे ती खाली त्यांनी दिलेली आहे आपल्याला. इथे हा टेबल आहे. तर आपण अर्ज कधी करू शकतो, तर तपशील ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक, तर सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो आहे 2/9. तर 2/9पासूनच ही जी आहे फॉर्म चालू होणार आहे, 2/9/2023पासून. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक तर 25/9. तर सध्या जे आहे ते 15 ऑगस्टच आहे, म्हणजे अजून आपल्याला 15 दिवस वेळ आहे. 15-16 दिवसांनी जे आहे हे फॉर्म सुरू होणार आहे. पण तोपर्यंत आपण आपले डॉक्युमेंट जे असेल ते क्लिअर ठेवू शकतो. जसं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, डोमेशाईल वगैरेचे मेन रिक्वायरमेंट असतात. जर कोणाकडे नसेल, जे आता खास करून ITI इलेक्ट्रिशियन म्हणजे ITI वायरमन, आता सध्या जे रिसेंटली इलेक्ट्रिशियन पास झाले ते तर नाही अप्लाय करू शकणार, पण जे रिसेंटली आता जे सेकंड इयरला विद्यार्थी होते वायरमनचे, त्यांच्यासाठी तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की पास झाल्या आपल्यासाठी जागा आलेल्या आहे. आणि जर आपण चांगला तगडा अभ्यास केला तर डेफिनेटली आपण पोस्ट काढू शकतो 5-6 महिन्यामध्ये. ते इथं म्हणजे 2 तारखेपासून तर 25/9पर्यंत भरपूर सारा कालावधी दिलेला आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ती आहे 25/9. आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक तर पेपरच्या 7 दिवस अगोदरच, फक्त परीक्षेच्या आधी 7 दिवस अगोदरच तुम्हाला हॉल तिकीट अवेलेबल होतील. त्याच्यामुळे आपण जे पेपर्स आता 25/9पर्यंत त्यांनी फॉर्म भरण्याचा कालावधी दिलेला आहे. तर तिथून पकडून घ्या तुम्ही 1-1.5 महिन्यामध्ये तुमचा पेपर होईल. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा मग ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या वगैरे आठवड्यामध्ये आपला पेपर येऊ शकतो. तर चांगली तगडी आपल्याला आणि पूर्ण सिलेबस कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे दिलेलं आहे यांनी
तर वन बाय वन आपण सगळे पॉईंट डिस्कस करू. इथं पदसंख्या दिलेली आहे. पहिली आहे कार्यकारी अभियंता. हे आपण मी फक्त IT इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळे मग बाकीचे मी पोस्ट घेणार नाही. तर पण बाकीचे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी सुद्धा यांच्यामध्ये जागा आहेत. तर एक सेकंद. 14 आपला पोस्ट क्रमांक आहे समोर. 16 लघुलेखन, लघुलेखक, लघु टंकलेखक, सहाय्यक गट. त्याच्यानंतर आहे लिपिक टंकलेखन, वरिष्ठ लेखापाल, वेतन श्रेणी. हां, इथं दिलेली आहे 21 नंबरची पोस्ट. ओके, ही 21 नंबरची पोस्ट याच्यामध्ये आहे. तांत्रिक सहाय्यक श्रेणी गट, श्रेणी 2 पण गट क आहे, क्लास 3 आहे आता. ओके, आणि याच्यामध्ये जे पदे दिलेली आहे ती आहे टोटल 32 पदे. ठीक आहे, तर 32 पदं आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क, एकूण पदे 32. तर आता हे इलेक्ट्रिशियनसाठी आहे 32 पदे. आता याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकते तर ते पाहून घ्या पहिले. आता मी कसं पदसंख्या आहे ते डिस्कस करणार नाही, पण 32 जागा आहे टोटल तांत्रिक सहाय्यकसाठी. तर याच्यामध्ये जर आपण सगळ्यात पहिले क्वालिफिकेशनकडे येऊ, वेतन श्रेणी दिली आहे यांनी 25,500 ते 81,100. या वेतन श्रेणीमध्ये भरपूर सारा पगार आहे आणि रॉयल जॉब आहे MIDCचा. म्हणजे एवढा रॉयल जॉब की ट्रान्समिशनमध्ये पण नाही असं म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे, हां, ट्रान्समिशनमध्ये पण नाही आहे. तर पात्रता व अर्हता, तर शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची, बरोबर, आरेखन स्थापत्य म्हणजे जे आहे समजा आर्किटेक्चरचा संदर्भात येते तो ट्रेड, यांत्रिकी किंवा मग म्हणजे यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि विद्युत. हे शब्द खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी, विद्युत. तर हा जो विद्युत दिलेला आहे यांनी इथं, हा ट्रेड आपला आहे इलेक्ट्रिशियनवाल्यांचा. विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ज्यांचा इलेक्ट्रिशियन ट्रेड झालेला आहे ते याला फॉर्म भरू शकतात. आता ते अजून हे जे आहे हे मी तुम्हाला जे काही सांगतो आहे सगळं या ॲडव्हर्टाइजमेंटच्या भरोशावर सांगतो आहे. जे ॲडव्हर्टाइजमेंट, कारण यांनी इथंच दिलेलं आहे स्लॅश. या स्लॅशचा अर्थ तोच होतो की बाय म्हणजे हे नसलं तर हे चालते. आरेखन स्थापत्य आहे किंवा मग यांत्रिकी आहे किंवा मग विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ज्यांचं परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तेच विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, ते इथं विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण. त्याच्यानंतर मग आहे पुढे दिलेलं एक सेकंद. तर विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा पुढे दिलेलं आहे किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा मग कन्स्ट्रक्शन सुपरवायझर तो पण एक ट्रेड असतो. त्याच्यामध्ये निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ही जी पोस्ट आहे दिलेली यांनी. ओके, कोणती? तांत्रिक सहाय्यक म्हणजे टेक्निकल असिस्टंट म्हणता येईल याला इंग्लिशमध्ये. तर याच्यासाठी त्यांनी 3 प्रकारच्या ट्रेडकडून फॉर्म मागितलेले आहे. तर टोटल 32 जागा आहे, पण 3 ट्रेडचे विद्यार्थी फॉर्म भरतील. तर थोडंसं कॉम्पिटिशन इथं जास्त राहील. तर शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन स्थापत्य यांत्रिकी विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण. तर विद्युत विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे ज्यांचा इलेक्ट्रिशियन झालेला आहे ते हे फॉर्म भरू शकतात. मग रिसेंटली ज्यांचा इलेक्ट्रिशियन झालेला असेल ते सुद्धा याला फॉर्म भरू शकतात, कारण की दुसरी अट यांनी कोणती दिलेली नाही आहे. डायरेक्ट बस फक्त एकच अट दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे 20 तंत्री. आता ही एक पोस्ट आहे आपल्यासाठी इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांसाठी. 20 तंत्री श्रेणी 2 गट क आणि एकूण पदे दिलेली आहे यांनी इथं 18. तर इथे हे पदे थोडेसे आहे कमी. ओके, तर एक सेकंद. तर इथं 20 तंत्री श्रेणी 2 गट क एकूण पदे दिलेले आहे 18 आणि रिक्त पदांचं जे टोटल दिलेले आहे कशासाठी किती आहे. तर मग त्यासाठी सर्वसाधारण महिला किती आहे वगैरे, अपंग वगैरे सगळ्यांचं त्यांनी डिटेलमध्ये चार्ट दिलेला आहे. हा आपण येऊ डायरेक्ट क्वालिफिकेशनवर. पात्रता म्हणजे वेतन श्रेणी पण खूप चांगल्या प्रकारची आहे आणि जर आपण याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहिली तर शालांत परीक्षा उत्तीर्ण. ओके, शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे आपल्याला 10वी पाहिजेच व शासनमान्य, आणि 10वीमध्ये किती पर्सेंटेज आहे असं काही त्यांनी अट दिलेली नाही आहे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण. ओके, जो विद्युत अभ्यासक्रम आहे म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे ते हा फॉर्म भरू शकतात 20 तंत्री. ठीक आहे, तर वायरमनवाले हा फॉर्म नाही भरू शकणार. वायरमनवाल्यांसाठी खाली पोस्ट आहे
तर शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण. आणि पुढे त्यांनी एक नोट दिलेली आहे अजून की आणि हे खूप महत्त्वाचे आहे. पहिला पॉईंट आणि इथं दुसरा पॉईंट आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक. ठीक आहे. आता हे काय मॅटर आहे याच्यामध्ये, हे जे आहे हे पिक्चर काय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापन मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण असणे आवश्यक आहे. आता हे क्षमता प्रमाणपत्र काय आहे. ठीक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे विद्युत निरीक्षकांचं ऑफिस येते त्याच्यामध्ये तुम्हाला तारतंत्री किंवा मग आपल्याला तारतंत्री किंवा मग सुपरवायझर असे दोन, तारतंत्री किंवा सुपरवायझर और इलेक्ट्रिकल सुपरवायझरचे तुम्हाला इथे हे पोस्ट भेटतात. एक सेकंद, काय होऊन राहिलं इथं. ठीक आहे. सुपरवायझरच्या अशा तुम्हाला याच्यामध्ये पोस्ट भेटतात. तर तारतंत्री आणि सुपरवायझरचं जे लायसन ज्यांच्याकडे आहे ते हा फॉर्म भरू शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापन मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण असणे आवश्यक. तारतंत्री किंवा सुपरवायझरचं ज्यांच्याकडे लायसन आहे ते, म्हणजे तुमच्याकडे फक्त इलेक्ट्रिशियनच नाही तर तुम्हाला इलेक्ट्रिशियन झालेला पाहिजे, सोबत तुम्हाला तारतंत्री किंवा मग सुपरवायझरचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. हां, आता इथं थोडंसं कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे थोडंसं हे आहे कन्फ्युजन की सर इथं तारतंत्रीचं सर्टिफिकेट चालेल का, म्हणजे सुपरवायझरचं तर कन्फर्म चालतेच, सुपरवायझर तर कन्फर्म चालतेच. आता मी थोडंसं ते इन्क्वायरी करायला लागलो आहे डिपार्टमेंटमधून की काही इन्फॉर्मेशन भेटते का. पण माझं जे पर्सनली ओपिनियन आहे की इथं तुम्हाला तारतंत्री असेल तरी फॉर्म तुम्ही भरू शकता आणि सुपरवायझर असेल तरी फॉर्म भरू शकता. पण काही ठिकाणाहून अशी इन्फॉर्मेशन आहे की नाही, फक्त याला सुपरवायझरचेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पण लास्ट टाईमचा जर विचार केला तर मला आता वाटते की दोन्ही याला चालतात. ठीक आहे. हां, तर तारतंत्री असेल तरी फॉर्म भरून द्यायचा आणि सुपरवायझर असेल तरी फॉर्म भरून द्यायचा. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस पाहताच येईल. सध्या पण मी एकदम तुम्हाला 100% सांगत नाही आहे की तारतंत्रीवाले एकदमच चालतीलच. पण जर त्या उपायच नाही तुमच्याकडे, सुपरवायझरचं तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीच आहे, तर त्याच्यामुळे मग तारतंत्री असेल तर जे आहे त्याच्यावरच भरून द्या. तसंही हे फॉर्म जे आहे ते 2 तारखेपासून चालू होणार आहे. तर 2 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे. तर आता सध्या जर फॉर्म चालू झाले असते तर आपण भरून पाहिला असता फॉर्म, आपल्याला माहीत पडलं असतं की त्यांनी काही ऑप्शन्स तिथे दिले आहेत का. आता ते 2 तारखेनंतरच माहीत पडतील. आणि म्हणून आता तर आपल्याला घाई आहे की ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय काय दिलेलं आहे. तर अजून झालं तर मी दुसरा व्हिडिओ टाकेल, अजून एखादी ठळक इन्फॉर्मेशन मिळाली तर. सध्या 2 तारखेपर्यंत मी एवढंच सांगतो आहे की तारतंत्री किंवा मग जे सुपरवायझरचे विद्यार्थी आहे ते ज्यांच्याकडे लायसन आहे, ज्यांनी लायसन काढलेलं आहे ते याला फॉर्म भरू शकतात. तर ही एक थोडीशी अट त्यांनी इथं टाकलेली आहे इलेक्ट्रिशियनसाठी. त्याच्यानंतर मग आता येऊ आपण पुढे. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता पंप चालक. ठीक आहे. तर पंप चालक श्रेणी 2 गट क एकूण पदे दिलेलं आहे 103. तर ह्याच्यामध्ये हा आकडा खूप मोठा आहे जर तुम्ही पाहिला तर. पंप चालक आणि याच्यामध्ये दिलेलं आहे यांनी, एक सेकंड, एकूण पदे दिलेली आहे 103. तर टोटल 103 पदे आहे आणि गट क मध्येच हे पोस्ट येऊन राहिलेले आहे. ठीक आहे. तर बाकी 15, 7 असे त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार डिवाईड केलेले आहे. राखीव पदे आहे, ओपनमधून 36 आहे, कॅटेगरीमधून 20 आहे. असे टोटल म्हणजे 103 जे आहे ना तसे ते एकदम, म्हणजे आता तुम्ही एक्सपेक्ट करत असाल महा ट्रान्समिशनसारखी ॲड येईल 1000-2000 जागांची, तर तसं नाही आहे. पण हे 103 जे जागा आहे ह्या खूप मोठ्या म्हणता येईल. कारण की जेव्हा विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटला फॉर्म भरतात तेव्हा 15 जागा 16 जागा एवढ्या जागेमध्ये सुद्धा आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी लागतात. तर हे तर तुमच्यासाठी 103 जागा आहे आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहे. त्याच्यामुळे जेवढेही विद्यार्थी वायरमनवाले असतील तेच याला फॉर्म भरू शकतात. तर त्यांनी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी गमवू नका. कारण मित्रांनो, वायरमनवाल्यांसाठी अजूनही ट्रान्समिशनमध्ये जागा राहतील की नाही राहतील हे कन्फर्म नाही झालेलं आहे. त्याच्यामुळे जो काही तुमचा 100% फोकस असेल तर तुम्ही याच्यासाठी करून टाका. आणि फोकस करताना सगळ्या विषयावर आपल्याला फोकस करावा लागेल. फक्त एकच टेक्निकल विषय घेतला तर जमणार नाही. मी तसं तुम्हाला पूर्ण सांगणारच आहे पुढे की सगळे विषय कुठून काय कसे करायचे कंप्लीट. तर 103 जागा दिलेल्या आहे याच्यामध्ये. आणि आता क्वालिफिकेशनकडे जर आलो आपण तर क्वालिफिकेशनमध्ये वेतन श्रेणी पण चांगली आहे आणि रॉयल जॉब आहे. लास्ट टाईम आपले 2-3 विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्टेड पण आहे MIDC मध्ये. तर
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक परीक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीशिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण. तर हे जे आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमच्याकडे 10वी असली पाहिजे, ठीक आहे, अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे त्याच्याशी निगडित परीक्षा उत्तीर्ण असणे. जर शेवटी सगळ्यांकडे 10वी असते त्याच्यामुळे त्याच्यात काही वांधा नाही आहे. तर पहिली अट 10वी पाहिजे जे कोणाकडेही आहे आणि पर्सेंटेज वगैरेचा काही क्रायटेरिया नाही आहे. दुसरी अट दिलेली आहे की शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तारतंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक हे महत्त्वाची गोष्ट आहे, तारयंत्री. तारयंत्री म्हणजे तारतंत्री. हा जो तारतंत्री ट्रेड दिलेला आहे यांनी इथं, तर तारतंत्री म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे. तारतंत्री, तारयंत्री म्हटलं यांनी, पण तारयंत्री आणि तारतंत्री सारखंच आहे. तर शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची म्हणजे सरळ सरळ तुमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे. जर तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे जस्ट फक्त पास झाल्याचे, अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, ज्यांचा रिझल्ट लागला नाही आहे, जे फेल आहे ते फॉर्म नाही भरू शकत, याला पासच पाहिजे तारयंत्री या विषयाचा. बाकी कोणतेही लायसन्स काही दुसरा क्रायटेरिया मागितलेला नाही आहे आणि जागाही भरपूर आहे. त्याच्यामुळे ही संधी तर तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये गमवायची नाही आहे वायरमनवाल्यांना, मी जे खूपदा तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर मग खाली याच्यामध्ये जोडारी आहे ज्याच्यात आपल्याला डिस्कस करायचं नाही, सहाय्यक आरेखन आहे. त्याच्यानंतर एक ऑटो इलेक्ट्रिशियन म्हणून एक पोस्ट आहे की ज्यांचा ट्रेड ऑटो इलेक्ट्रिशियन होता तर ते सुद्धा याला फॉर्म भरू शकतात ऑटो इलेक्ट्रिशियनला. तर स्पेशली पण त्याला ऑटो इलेक्ट्रिशियनच चालतील, त्याला इलेक्ट्रिशियन वाले फॉर्म नाही भरू शकणार, त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी फिजिकल टेस्ट वगैरे पण बहुतेक ठेवली वाटते. हे 20 तंत्री इथं दिलेलं आहे त्यांनी, 20 तंत्री ऑटोमोबाईल गट क. आता पद एकच आहे इथं, तर ऑटोमोबाईल तर एकच पोस्ट आहे. पण आता एकच पोस्ट जरी असेल तर पण हे विद्यार्थीसुद्धा कमी राहतात, म्हणून ज्यांच्याकडे ऑटो इलेक्ट्रिशियनचा हे असेल, इथं दिलेलं आहे त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण आणि शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा. इलेक्ट्रिशियन नाही चालत, ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा, वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये, असे त्यांचे काही क्रायटेरियाज दिलेले आहे. बाकी मग त्यांनी शारीरिक पात्रता पण विचारलेली आहे इथे, म्हणजे काही सांगितलेलं आहे की असं असलं पाहिजे. नंतर तुम्ही हे फॉर्म भरण्याच्या अगोदर स्वतःसुद्धा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट वाचून घेणे हे तुमची जबाबदारी, ठीक आहे. तर हे झाल्या होत्या टोटल पोस्ट ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की आपण कशाला कोणकोणत्या ट्रेडला फॉर्म भरू शकतो, ठीक आहे. फॉर्म भरण्याची जे तारीख आहे ते 2 तारखेपासून चालू होणार आहे, 2/9 पासून. तर हे फॉर्म भरताना तुम्ही बाकीच्या ज्या अटी शर्ती आहे त्या भरू शकता. व्यवस्थित फोटो साईन आपलं अपलोड करायचं, आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असले पाहिजे, हे एक गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग आता त्यांनी शॉर्टकट दिलेले आहे काही, तर पूर्ण आपण डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते डिस्कस करत आहे. माजी सैनिकांसाठी आरक्षण म्हणजे वेगवेगळ्या आरक्षणाचे आवश्यक कागदपत्रे, प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण म्हणजे जे भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी, प्रकल्पग्रस्त पदवीधर अंश कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी महिला आरक्षण, ज्यांच्याकडे महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी असे फॉर्म भरू शकतात. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ते तुम्ही हे वाचून घ्यायचं ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येऊन राहिलेले आहे. अर्ज भरणे व अर्ज सादर करण्याबाबत आवश्यक सूचना, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी MIDCindia.org या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी. उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या, बरं तर हे तर त्यांनी दिलेलं आहे. ऑनलाईन फी भरण्याची अंतिम मुदत 25/9/2023 पर्यंत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी वगैरे शैक्षणिक अर्ज संदर्भात बाकी तर ठीक आहे. प्रोफाईल निर्मिती वगैरे म्हणजे तुम्हाला सगळं प्रोफाईल वगैरे याच्यात व्यवस्थित टाकावे लागेल. तर चांगल्या व्यक्तीकडून फॉर्म भरून घ्यायचा, समजत नसेल तर बाकी फोटो वगैरे याच्यात जे साईज दिलेली आहे त्यानुसार फोटो टाकायचे, अपलोड करायचे. तर अर्ज सादरीकरण ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरता येते, हा ठीक आहे. आता आपण पाहू याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न, परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काचा भरणे करणे. परीक्षा शुल्क दिलेलं आहे यांनी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये फी आहे, बापरे. आणि पेपर जो आहे तो IBPS घेणार आहे, ते 1000 रुपये फी आहे. आणि मागासवर्गीय, त्यानंतर मग ते अनाथ, दिव्यांग वगैरे मग बाकी सगळे जे असेल सगळ्या कॅटेगरीसाठी 900 रुपये फी आहे, ठीक आहे. परीक्षा शुल्क ना परतावा, नॉन रिफंडेबल आहे, एकदा फीज भरली तर फी वापस भेटणार नाही, परीक्षा शुल्क भरणे. त्याच्यानंतर मग स्वाक्षरी वगैरे कशी अपलोड करायची, तुमचा फोटो वगैरे टीप
काय म्हणते टिपमध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घ्यावी. प्रिंटआउट घ्यायची, हे ॲडव्हर्टाईजमेंटची पण प्रिंटआउट घेऊन टाकायची लागलं मी इथं म्हणतो, आणि हे सांभाळून ठेवायची, कारण कधी कधी व्हेरिफिकेशनला हे ॲडव्हर्टाईजमेंटचं पण पेज मागते. तर परीक्षा जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवार परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट या संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे आपलं जे लॉगिन ID पासवर्ड आहे तो व्यवस्थित ठेवा, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला हा फॉर्म मग म्हणजे जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करता येणार नाही. तर मी सगळे पॉईंट तुम्हाला कवर, परीक्षेचे स्वरूप व दर्जा व निवडीची कार्यपद्धत, ठीक आहे. तर सर्व पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पद्धतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेला, म्हणजे खाली एक टेबल दिलेला आहे परिशिष्ट अ, त्याच्यामध्ये सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परिशिष्ट अ नुसार घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जे आहे ऑनलाईन पेपर घेण्यात येईल, ठीक आहे. तर आता डायरेक्ट आपण एक्झामवर येऊ, सरळ एक्झाम पॅटर्नवर. हा दिला आहे त्यांनी परिशिष्ट अ. तर याच्यामध्ये आता आपली पोस्ट आहे 18 किंवा 22 नंबरची, ठीक आहे. सरळ येऊ आपण खाली, सहाय्यक टिपिक अंकलेखन, हे 21 नंबरचं तांत्रिक सहाय्यक. तर तांत्रिक सहाय्यक ज्याला इलेक्ट्रिशियनवाले, यांत्रिकवाले आणि स्थापत्य अभियांत्रिकीवाले हे जे फॉर्म भरू शकत होते ते सगळे याला फॉर्म, म्हणजे त्यांच्यासाठी हा आहे तांत्रिक सहाय्यक इलेक्ट्रिशियनवाले. तर इथं यांनी सब्जेक्ट दिलेला आहे, आता पहा मराठी आहे, ओके. पहा काय काय दिलेलं आहे यांनी. मराठी विषय आहे, इंग्रजी विषय भाग 1 भाग 2, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम. म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकासचे अधिनियम जे झालेले आहे आतापर्यंत, जे नियमावली आलेले आहे त्याच्यावरही सुद्धा हे प्रश्न विचारणार आहे. असे भाग 1 2 3 4 5 हे भाग आहे, आणि भाग 6 जो दिलेला आहे तो तांत्रिक आहे. तर हे इथं खाली एकूण प्रश्न आणि त्याच्यानंतर मग कठीण पातळी दिलेली आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे. तर इथं जर पाहिलं आपण तर आता तांत्रिकसाठी, तर तांत्रिक सहाय्यक हे पोस्ट आहे आपली तांत्रिक सहाय्यक श्रेणी. तर 10 मार्कासाठी मराठी, 10 मार्कासाठी इंग्रजी आहे तुम्हाला इथं. त्यानंतर सामान्य ज्ञान आहे, म्हणजे GK वगैरे विचारणार आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग आहे. ॲप्टिट्यूडचा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये खूप क्वचितच येईल, म्हणजे ॲप्टिट्यूड नसल्यासारखंच आहे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे औद्योगिक विकास महामंडळावर सुद्धा, म्हणजे ते MIDCवर सुद्धा 10 क्वेश्चन विचारणार आहे. तर हे तांत्रिक सहाय्यकसाठी आहे फक्त 10 10 10 10 10, हे झाले 50 मार्क्स. आणि 50 मार्क्स जे आहे ते आहे टेक्निकलचे. तर त्याची जे पातळी आहे ते ITI दर्जाचे प्रश्न इथं विचारतील. बाकीची पातळी जी आहे ते 10वीपर्यंत जो सिलेबस असतो 10वीपर्यंतचे लेवल आहे त्याच्यावर. पण IBPS पेपर घेत आहे तर एवढाही पेपर सोपा नसणार. पेपरची लेवल थोडीशी हाय असेल, एकदमही कठीण नसेल आणि एकदमही सोपा नसेल. पण आपल्याला मेहनत जी आहे ते तगडी करायची आहे की जेणेकरून आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. याच्यापेक्षा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी नाही. तर टोटल प्रश्न आहे 100 आणि मार्क्स आहे याच्यासाठी 200. 50 प्रश्न आहे आणि 200 मार्क्स आहे आणि 120 मिनिटं 2 तासाचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व करायचा आहे. सर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर ते यांनी डिटेल दिलेलं नाही आहे की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे. पण लास्ट टाईम जेव्हा MIDC जागा निघाल्या होत्या 2019मध्ये तेव्हा निगेटिव्ह मार्किंग नव्हती. तर कदाचित असं वाटते आहे की आताही निगेटिव्ह मार्किंग नसेल. पण आता ते तुम्हाला पेपरच्या वेळेस जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा किंवा मग पेपरला जाण्याच्या जेव्हा जातो आपण तेव्हा स्क्रीनवर एकदा चेक करून घ्यावं लागेल की निगेटिव्ह मार्किंग आहे. पण मला वाटते की मागच्या वेळेस नव्हती तर आताही नसेल. पण आता काही सांगता येत नाही. IBPS पेपर घेत आहे तर राहूही शकते. पण तर इथं जे आहे आपण आपली तयारी चांगली तगडी ठेवायची. तर पुढे जाऊ आपण ह्याच्यामध्ये तांत्रिक सहाय्यक. त्याच्यानंतर मग आहे 20 तंत्री. तर 20 तंत्रीसाठी मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे टोटल जागा ज्या होत्या त्याच्यासाठी यांनी दिलेलं आहे 20 तंत्री श्रेणी 2, 20 तंत्री श्रेणी 2. आणि याच्यामध्ये काय काय आहे पहा. मराठी आहे 10 मार्क्ससाठी, त्यानंतर इंग्रजी आहे 10 मार्क्ससाठी, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहे, म्हणजे GK तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करावं लागेल. आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग पण खूप तुम्हाला चांगलं करावं लागेल. तर रिझनिंगचे 15 मार्क्स, सामान्य ज्ञानचे 15 मार्क, इंग्रजीचे 10 मार्क्स आणि मराठीचे 10 मार्क्स. त्याच्यामुळे सगळे विषय करावे लागेल तुम्हाला. हे काही प्रमाणात मराठी, काही प्रमाणामध्ये इंग्रजी आणि त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी. त्यानं महाराष्ट्र औद्योगिक अधिनियमचे प्रश्न तुम्हाला ते विचारणार नाही आहे. हे 10 प्रश्न इथून त्यांनी मायनस केले. ते वायरमनवाल्यांसाठी पण मायनस केले, ठीक आहे. वायरमनवाल्यांसाठी जो पोस्ट आहे ती आहे पंप चालक, आणि पंप चालकला ऑपरेटरसुद्धा म्हणतात, पंप ऑपरेटर. तर जसं MSc DCLमध्ये ऑपरेटर असते तसंच टाईपचे हे सुद्धा ऑपरेटर असतात.
तर इथे 10-10, 15-15 असं म्हणजे हे झाले 50 प्रश्न आणि 50 प्रश्न जे आहे ते आहेत आपले टेक्निकलचे. तर टेक्निकलचे 50 प्रश्न असे टोटल झाले 100 प्रश्न. 100 प्रश्न 200 मार्क्सचा पेपर आहे आणि टाईम दिलेला आहे आणि टोटल 120 मिनिटांचा. तर 120 मिनिट तुम्हाला टोटल टाईम आहे. ठीक आहे. त्यानंतर पंप चालक. आता जर आपण पंप चालक पाहिलं, पंप चालक श्रेणी 2, त्याच्यामध्ये परत तेच पॅटर्न आहे. 10-10, 10 मार्क्स मराठीचे, 10 मार्क्स इंग्रजीचे, 15 सामान्य ज्ञानचे आणि 15 जे आहे ते बौद्धिक चाचणीचे आणि 50 प्रश्न जे आहे ते टेक्निकलचे. तर ऑब्व्हियसली ITI लेवलचेच प्रश्न तुम्हाला येतील, पण IBPS घेत आहे ते एकदमही सोपे प्रश्न आपण अपेक्षित नाही करू शकत, कारण सगळे जर सोपेच प्रश्न अपेक्षित केले तर मग सगळेच रिझल्ट क्रॅक करतील. ठीक आहे. तर इथे 100 प्रश्न आहे, 200 मार्क्स आहे आणि परत तो टायमिंग तेवढाच आहे, 200 मार्क्स 120 मिनिटं. तर निगेटिव्ह मार्किंग वगैरे त्यांनी डिस्क्राईब केलेली नाही आहे की काय आहे की निवा नाही आहे. तर मी तुम्हाला जस्ट सांगितलेले आहे की ते नाही राहू शकत, म्हणजे नसेल कदाचित. ठीक आहे. चला तर पुढे जाऊ आपण. तर हे झालं आपलं एक्झाम पॅटर्न. त्याच्यानंतर मग आहे पुढे तर बाकीचे एक्झाम दिलेला ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी पण अशाच काहीतरी सिलेबस आहे. 20 तंत्री श्रेणी ऑटोमोबाईल. तर हेच 10-10-10-10 आणि 25. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ॲड होती. डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तर कोण फॉर्म भरू शकते? नुसतं ज्यांचं फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेड झालेलं आहे ते अप्लाय करू शकणार नाही. त्यांच्याकडे तारतंत्री किंवा सुपरवायझरचं लायसन पाहिजे. त्यातही सुपरवायझरचं पाहिजे किंवा तारतंत्रीचा याच्यात थोडासा संभ्रम आहेच, म्हणजे कन्फ्युजन आहेच. पण मी माझं तुम्हाला पर्सनली ओपिनियन सांगितलेलं आहे की तारतंत्री पण चालू शकते. पण ते आता ते जेव्हा 2 तारखेला फॉर्म भरणं सुरू होईल तेव्हा आपल्याला अजून एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन कळून जाईल काय आहे. तर ठीक आहे. पण तरी आता तुमच्याकडे सुपरवायझरचं लायसन तर एवढ्या कमी दिवसात निघणार नाही आहे. त्याला तर 1 वर्षाचा अनुभव पाहिजे असते सुपरवायझरचं. विद्युत निरीक्षकांचं ऑफिस असते हे आपल्या रिजनला किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथून तुम्हाला हे लायसन मिळते. आता हे लायसन एकदम 2-4 दिवसात काढण्याची प्रोसेस नसते. याला खूप आधी DD वगैरे भरावा लागतो. तर ते प्रोसेस तुम्हाला त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊनच माहिती मिळणार आहे. फक्त ज्यांच्याकडे नुसतं ITI झालेलं आहे ते याला अप्लाय करू शकणार नाही. तर ITI इलेक्ट्रिशियनसोबत तुम्हाला लायसन्स लागेल, एक तर तारतंत्री किंवा सुपरवायझरचं. आणि जे फक्त ITI झालेले आहे 10वी आणि ITI तारतंत्री, तारयंत्री म्हणा किंवा तारतंत्री, ते डायरेक्टली अप्लाय करू शकतात. त्यांना कोणतीही अडचण नाही आहे. आणि एक्झाम पॅटर्न पण खूप सोपा दिलेला आहे त्यांनी, जास्त मार्क्स नाही आहे. तर आपण चांगली तयारी करू शकता. तर राहिलं याच्यामध्ये आता तुम्हाला गणित बुद्धिमत्ता. तर गणित बुद्धिमत्तेचे गणित तर तुम्हाला नसल्यासारखंच आहे. त्यांनी तसं दिलंच नाही आहे त्याच्यामध्ये की गणिताचे प्रश्न येतील म्हणून, म्हणजे गणित सोडून द्या. फक्त तुम्हाला बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर मग आहे आपलं सामान्य ज्ञान आणि इंग्लिश आणि मराठी. तर हे सगळे विषय लावायचे आहे. राहिलं टेक्निकल, तर टेक्निकलसाठी आपली अकॅडमी आहे, सर्वांना माहीत आहे की 2015 पासून आपल्या खास ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना आपण कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करत आहे या सर्व स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी. आजपर्यंत आपले 200पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्टेड आहे. ठीक आहे. आणि पूर्ण डीपमध्ये शिकवले जाते. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर मी हे जे इन्फॉर्मेशन सांगतो आहे फक्त आता ती बॅच रिलेटेड सांगतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बॅच जॉईन नाही केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. याच्यापेक्षा बेस्ट संधी नाही आहे. ठीक आहे. कारण की एवढ्या ज्या जागा निघालेल्या आहे आणि याची जर आपल्याला तयारी करायची असेल तर हा कोर्स तुम्हाला अत्यंत फायदेशीर राहणार. कारण की लास्ट टाईम जो MIDCचा पेपर झाला होता, एक्झाम म्हणजे जे आमचा सिलेबस होता त्याच्या पलीकडचं काहीही आलेलं नव्हतं. जो टोटल सिलेबस होता टेक्निकलचा तो पूर्ण बॅचमधून होता. आणि आताही जे आम्ही बॅच शिकवलेली आहे त्यातूनच येईल पूर्ण अपेक्षा आहे. कारण की जो सिलेबस आहे तो IBPS आणि TCS पॅटर्नला धरून आधुनिकतेवर पूर्ण बनवलेला आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियन वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे खाली सर्व, तर तुम्हाला MIDC आहे. जसं आता येणाऱ्या महावितरण असेल, महाजनको असेल, महाट्रान्सको असेल. महाजनकोमध्ये तर आपल्याला टेक्निकल विचारत नाही, पण अंकगणित बुद्धिमत्ता तर आपल्याकडे अंकगणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर मग जे आहे टेक्निकल, हे सगळे विषय आहे. तर खास करून इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी हा विषय तुम्ही लावू शकता. तसं तर गणित आणि बुद्धिमत्ता पण आहे. आणि प्रयत्न करू आम्ही की MIDCसाठी जर झालं तर इंग्लिश आणि मराठीचा एक किंवा मग आपला सामान्य ज्ञानचा एक शॉर्ट कोर्स पण अवेलेबल करू. पण त्याच्याबद्दल मी सध्या काही सांगणार नाही. जर झाला तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊनच जाणार, व्हिडिओ येणार. तर इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी जो क्लासेस आहे ते पूर्ण ITIला
आपण ITIच्या लेवलला शिकवलेलं आहे कंबाईनली इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी, ते पण बेसिकपासून तर ते ॲडव्हान्सपर्यंत. म्हणजे IBPS पेपर घेणार आहे तर त्या IBPS ज्या पॅटर्नला पेपर घेते, त्या ज्या लेवलला क्वेश्चन घेते विचारते पेपरमध्ये, त्याच्यानुसार इथे शिकवलेलं आहे. तर नक्की तुम्ही बॅच जॉईन करू शकता, कारण की या बॅचचा तुम्हाला फायदा याच्यामध्ये होणार आहे डेफिनेटली. तर हे बॅचचे फायदे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे आहे ते मी सगळे वाचणार नाही, पूर्ण बेसिकपासून सुरुवात केलेली आहे हाय लेवलपर्यंत. माझं स्वतःचा ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला आहे आणि 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शनातून शिकवलेलं आहे. महापरिवहन, महावितरण असो, रेल्वे असो, तुम्हाला सगळ्यांसाठी हा कोर्स अवेलेबल राहणार आहे. इवन MIDCसाठी सुद्धा, कारण की पेपरचं पॅटर्न आता IBPSच आहे. याच्यामध्ये टोटल आपण 30 चॅप्टर शिकवलेले आहे. 30ही चॅप्टरची स्पेशली आपण थेरी शिकवलेली आहे, MCQ शिकवलेला आहे की ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण न्यूमेरिकल्स असो किंवा थेरॉटिकल प्रश्न असो, इवन आपण नोट्स वगैरे सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहे सगळं. तर दिलेलं MCQ बॅच पण आहे याच्यामध्ये आणि थेरी बॅच पण आहे. 180पेक्षा 180 प्लस थेरी लेक्चर्स आहे आणि 120 प्लस MCQ लेक्चर्स आहे, जे तुम्हाला ॲपमध्ये पाहायला भेटतील. हे सगळे क्लासेस तुमचे ॲपवर होतील. जसं ऑफलाईनला शिकवल्या जाते तर सेम तसंच ऑनलाईनला शिकवल्या गेलेलं आहे. पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण नोट्स तुम्हाला लिहून दिलेल्या आहे थेरीच्या आणि MCQच्या नोट्स जे आहेत ते तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत, ज्या तुम्ही डाउनलोड करून वगैरे त्याच्या प्रिंटआउट वगैरे काढू शकता. ठीक आहे. ते एक लाईव्ह रेकॉर्डेड बॅच पण आहे याच्यामध्ये MCQची. प्रत्येक रेकॉर्डेड लेक्चर हे 1.5 ते 2 तासाचं असते, तसं 2-2 तासाचेच आहे आणि ते जे लेक्चर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. आता आपली एक्झाम लवकर होणार आहे तर आपण हे जे बॅच आहे हे लगेच जॉईन करून 1-2 महिन्यात, 2 महिन्यात, कमीत कमी 2 महिन्यात तरी आपण सिलेबस कंप्लीट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त जास्त लेक्चर्स पाहावे लागेल आणि त्यातही तुम्ही जर इम्पॉर्टंट चॅप्टर केले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण की पहा, स्वतः वाचण्यामध्ये आणि फक्त नुसतं MCQ वाचण्यामध्ये फरक आहे. जेव्हा आपल्याला एखादा कन्सेप्ट करतो ना, तेव्हा एक प्रश्नाचं नाही, आपण 10 प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. पण जेव्हा आपण एखादा फक्त MCQ वाचतो तो MCQ फक्त रट्टा मारल्यासारखा असतो. तो जसाच्या तसा आला तरच पेपरमध्ये आपलं भलं आहे, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे थेरी जर आपण चांगली फोकस केली तर थेरीचा कन्सेप्ट जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर एक नाही, आपण 10 प्रश्नाची उत्तरं त्याच्या आजूबाजूचे देऊ शकतो. तर हा एक फायदा असतो बॅच लावण्याचा. आणि आता वेळ नाही आहे एवढी की सेल्फ स्टडीवरून आपण ही पोस्ट काढू शकतो. तर बॅच हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत बॅच लावली नसेल तर 6 महिन्याचा तुम्हाला याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे. टेस्ट सिरीज पण आहे याच्यामध्ये, चॅप्टर वाईज वगैरे. आपण खास करून MIDCच्यासाठी पण टेस्ट सिरीज घेऊ, जे विद्यार्थी बॅच लावतील. पण एक्झामच्या जेव्हा तुमचे हॉल तिकीट येतील तेव्हा आपण त्या टेस्ट घेऊ, 2-3 टेस्ट ज्या होतील त्या. तर 6 महिने थेरी आणि MCQ बॅच कालावधी राहणार आहे. आणि संपूर्ण बॅच हे 2 ते 2.5 महिन्यामध्ये पण तुम्ही त्याच्या आधी जेवढ्या लवकर वाटते तुम्हाला तेवढ्या लवकर तुम्ही त्याला कंप्लीट करू शकता. क्लास ग्रुप पण राहतात, काही डाऊट्स असले थेरीच्या बाबतीत तर ते आपण तिथं सॉल्व करून देतो. बाकी मग तुम्हाला जसं आता इन्फॉर्मेशन आहे ही सगळी तर मिळतच राहते वेळोवेळी. तर तसा तर कोर्स जो आहे ॲडमिशन फी आता तुम्ही जर पाहिलं तर 6,500 रुपये फीज आहे. जनरली आमची फीस 5,500 रुपये राहते वन टाईम भरली तर, आणि 6,000 रुपये राहते इन्स्टॉलमेंटमध्ये भरली तर. ठीक आहे, इथं 6,000 रुपये राहते इन्स्टॉलमेंटनं आणि एकाच वेळी भरले तर 5,500 रुपये. पण आता स्पेशल आणि फुल कोर्स आहे, फुल कोर्समध्ये गणित आणि बुद्धिमत्ता पण आहे, तर त्याची फीस 7,500 रुपये राहते इन्स्टॉलमेंटनं आणि एका वेळेस भरले तर 7,000 रुपये. पण ही जी ऑफर आहे सध्या फक्त 5,500 रुपये वन टाईम, याच्यातही तुमचे अजून 200 रुपये कमी होतील. आम्ही एक इंडिपेंडन्स डे ऑफर लॉन्च केलेली आहे की जी फक्त 17 तारखेपर्यंत आहे. 17 तारखेपर्यंत जे मुलं विद्यार्थी ॲडमिशन्स करतील त्यांना 5,299मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. 5,299मध्ये ही फक्त ऑफर वन टाईम फीजवरच आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटनं फीस भरायची असेल तर तुम्ही 3 इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता. पण इन्स्टॉलमेंटनं जे विद्यार्थी MIDCसाठी बॅच लावत असतील त्यांनी इन्स्टॉलमेंटनं बॅच जॉईन करू नका, कारण की इन्स्टॉलमेंटनं जर तुम्ही बॅच जॉईन केले तर तुमचे ते पार्टसुद्धा इन्स्टॉलमेंटनं चालू होतात आणि तुम्हाला सिलेबस लवकर कंप्लीट करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही वन टाईमच फीट पेस करा. आणि तुमच्यासाठी खास ही ऑफर आहे की 5,299मध्ये तुम्ही हा कोर्स घेऊ शकता आणि आपला स्टडी चालू ठेवू शकता. ठीक आहे, तर इथून तुमचं पूर्ण टेक्निकल कवर होणार. आणि राहिलं GK वगैरे तर तुम्ही पटकन एक पुस्तक घेऊन सध्या आजपासूनच GK वाचणं सुरू करा. GKसाठी मराठीसाठी तुम्हाला बुक्स सांगितल्या जातील, तसा मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. पण जे पुस्तक आहे ते सुद्धा घेऊन तुम्ही ते बाकीचे विषयसुद्धा कवर करणं सुरू करून द्या. ठीक आहे, बाकीचा डेटा तुम्हाला बाकीचे काही MCQ जसं इंग्लिश आहे तर इंग्लिशचं मग पार्ट्स ऑफ स्पीच इम्पॉर्टंट आहे, इरर हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही यूट्यूबवरूनही करू शकता किंवा त्याच्यासाठी स्पेशल इतर ठिकाणी बॅच लावू शकता. आणि त्यानंतर मराठी ग्रामर आहे
तर मराठी ग्रामरचं पण पार्ट्स ऑफ स्पीच आहे किंवा मग जे काही काळ वगैरे असतात सपोज ते आहे, तर त्याचं तुम्ही स्टडी करून घ्या बुक्समधून काही, त्यासाठी यूट्यूबची मदत घ्या. आणि राहिलं बुद्धिमत्ता, तर बुद्धिमत्ता तुमचं आपल्या इथं बॅचमध्येही कवर होईल किंवा तुम्ही आधीही कवर केलं असेल तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जातो. ठीक आहे, चांगले 2 महिने आहे जे 100% द्या. वायरमनवाल्यांनी तर 100% द्या, कारण की तुम्हाला इलेक्ट्रिशियन म्हणजे पारेशनमध्ये चान्स राहील नाही राहील, पण ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी खूप मोठी आहे, याला मिस करू नका. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल ते विद्यार्थी इथे आम्हाला मेसेज करू शकतात. जस्ट हाय मेसेज जर केला तर तुम्हाला बॅचचे इन्फॉर्मेशन पाठवल्या जाईल. तुम्ही इन्फॉर्मेशन वाचून फी डायरेक्टली भरू शकता किंवा कॉल करू शकता. 9604931144 दोन्हीही ऑफिसचेच नंबर आहे. हे तुम्हाला ऑफिस स्टाफकडून पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. ॲडमिशनची प्रोसेस समजून सांगितलं जाईल, त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन्स करू शकता. तर 9604931449 आणि ऑफिस नंबर आहे 909699000567. आणि ज्यांना डेमो लेक्चर्स पाहायचे असेल तर यूट्यूबवर सुद्धा मी डेमो लेक्चर्स टाकलेले आहे. त्याच्यानंतर ज्यांना अजून ॲपवर पाहायचे असेल तर नॉलिफाय म्हणून ॲप आहे आपलं, नॉलिफाय अकॅडमी. ठीक आहे, तर नॉलिफाय अकॅडमी डाउनलोड करा, ज्याच्यावर तुम्हाला सगळे जे आहे लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चर्स पण पाहायला भेटतील. एकदम सिम्पली ॲप आहे, ज्याच्यावर लगेच तुमचं आता तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केले की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेलच कशी काय आहे. तर ही झाली सगळी इन्फॉर्मेशन. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ही संधी मिस करू नका. ठीक आहे, तर चला, तर पुढच्या व्हिडिओला भेटू. काही अजून नवीन अपडेट असले तर मी तुम्हाला ते यूट्यूबवर टाकतोच. तर अप्लाय करण्याची डेट आहे 2 तारीख, मिस करू नका. तोपर्यंत आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, 2 तारखेला अप्लाय करा. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.